नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 1 फेब्रुवारीला आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्या बजेट घोषित करणार आहेत आणि या बजेटमुळे कोणत्या सेक्टरला चांगला फायदा होऊ शकतो आणि त्या सेक्टरमधल्या कोणत्या कंपन्या आपण जर निवडल्या तर येणाऱ्या बजेटमुळे आपल्यालाही फायदा होऊ शकतो हे आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, बजेटमध्ये काय काय तरतुदी असतील ह्या तर 1 तारखेला जेव्हा बजेट येईल तेव्हाच कळेल. पण मार्केटच्या बजेटकडून काय अपेक्षा आहेत, कोणत्या सेक्टरला जास्त ग्रोथ मिळण्याचे चान्सेस आहेत, हे जे तज्ज्ञ लोक असतात हे आधी हे विचार करून ठेवतात आणि बजेटही यानुसारच येतं, त्यानुसारच तरतुदी बजेटमध्ये असतात हे त्यांना आधीपासून माहिती असतं. सो आपण या बजेटचा चांगला फायदा घेऊन पैसे कसे कमवू शकतो हे आपण आज बघूयात. मित्रांनो, या बजेटमध्ये आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामनजी, त्या ॲग्रिकल्चर या सेक्टरवर फोकस करतील असं एक एक्सपेक्टेशन मार्केटला आहे आणि ते तुम्ही बघू शकता की हे चांगलं अलोकेशन त्यांना देतील का याबद्दल सध्या चर्चा चालू आहे. याबद्दलचे काही आर्टिकल्सही मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता या आर्टिकलमध्ये हाच प्रश्न केलेला आहे की हे जे बजेट आहे हे ॲग्रीटेक आणि रूरल डेव्हलपमेंट म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे आणि आपले जे गावाकडचे डेव्हलपमेंट आहेत, रूरल एरियाचे जे डेव्हलपमेंट आहेत, गावखेड्यांची जी प्रगती आहे यावर ते फोकस करेल का. आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे की गव्हर्नमेंट हे लाईकली म्हणजे करण्याची शक्यता आहे जे फार्म सेक्टरमध्ये म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये नवीन नवीन स्कीम आणेल, त्याच्यामुळे रूरल इकॉनॉमीला एक बूस्ट मिळेल आणि ॲग्रिकल्चर सेक्टर हे चांगली ग्रोथ करेल. जे मागच्या वेळेस ज्याची ग्रोथ घसरली होती आणि फक्त 1.8% ज्याने ॲग्रिकल्चर सेक्टर ग्रो करत होतं, त्याच्या आधी हे ॲग्रिकल्चर सेक्टर 4% ग्रोथ करत होतं. सो ॲग्रिकल्चर सेक्टरला परत बूस्ट देण्यासाठी निर्मला सीतारामनजी नक्कीच येणाऱ्या बजेटमध्ये ॲग्रिकल्चरला चांगलं एक प्रमुख बजेट देतील असं मार्केटची अपेक्षा आहे. दुसरं एक आर्टिकल बघूया मित्रांनो. यामध्ये पण असंच लिहिलं आहे की ॲग्रिकल्चर आपल्या देशाचा बॅकबोन आहे, कारण की आपलं मॅक्सिमम जे उत्पन्न आहे ते शेतीतूनच येतं आणि आजकालही मॅक्सिमम लोक जे आहेत शेतीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे ॲग्रिकल्चर क्षेत्राला एक चांगली संधी देण्याचा बजेट प्रयत्न करेल आणि येणाऱ्या काळात निवडणुका ह्या होणार आहेत, तर ह्या देशातल्या जी जनता आहे, जी मॅक्सिमम जनता शेतीमध्ये काम करते, त्यांना खुश करण्याचा सरकार नक्कीच प्रयत्न करेल आणि ॲग्रिकल्चर क्षेत्राला एक चांगलं बजेट मिळेल अशी अपेक्षा आहे. तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जर चांगल्या बजेट मिळणार आहे तर या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांनाही त्याचा फायदा होईल, कारण की त्या कंपन्यांची ग्रोथ झाल्याशिवाय ॲग्रिकल्चर क्षेत्राची ग्रोथ कशी होणार. सो अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्यामध्ये आपण गुंतवणूक केली तर आपला चांगला फायदा होऊ शकतो, तर चला बघूयात मित्रांनो. तर मित्रांनो, पहिली कंपनी आहे PI इंडस्ट्रीज. आपण इथे बघू शकता PI इंडस्ट्रीज. याचं मार्केट कॅपिटल आहे हे 49,000 रुपये, म्हणजे ही लार्ज कॅप कंपनी आहे. करंट प्राईस चालू आहे 3266 रुपये. स्टॉकचा PE जर बघितला आपण तर 33 रुपये आहे. ROE 18 आहे, ROCE 17 आहे, प्रमोटर होल्डिंग 46% आहे. डेट टू इक्विटी रेशो म्हणजे कर्ज नाही आहे कंपनीवर जास्त. आता या कंपनीबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. मित्रांनो, आपण इथे बघू शकता ही कंपनी लीडिंग प्लेयर आहे. कशामध्ये? ॲग्रोकेमिकल क्षेत्रामध्ये ही एक कंपनी लीडिंग प्लेयर आहे आणि याचा प्रेझेन्स डोमेस्टिक म्हणजे भारतात आहेच, पण भारताबाहेरसुद्धा एक्सपोर्ट मार्केटमध्ये याचा प्रेझेन्स जास्त चांगला आहे. त्यानंतर पुढे बघू शकता आपण की याचा रेव्हेन्यू 76% कंपनी ही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इंटरमिडिएट्स बनवून तयार करते म्हणजे मिळवते आणि 23% रेव्हेन्यू हा फॉर्म्युला बनवून देते. दुसऱ्या कंपनींना ज्यांना प्रोडक्ट बनवायचं आहे त्यांना फॉर्म्युला बनवून ही कंपनी देते. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर प्रोडक्ट पोर्टफोलिओ काय काय आहेत. केमिकलकडे इन्सेक्टिसाईड आहेत, फंगिसाईड आहेत, हर्बिसाईड आहेत, स्पेशालिटी प्रोडक्ट आहेत. त्यानंतर ही एक बिगेस्ट प्लेयर आहे. कशामध्ये? जेनेरिक मॉलिक्युल्स बनवायचे असेल तर त्यामध्ये ही एक बिगेस्ट प्लेयर आहे. आपण जर ग्लोबल प्रेझेन्स बघितला तर 30पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये कंट्रीजमध्ये ही कंपनी सप्लाय करते. 4 ठिकाणी त्याचे ऑफिसेस आहेत. त्यातलं एक इंडिया, जपान, चायना आणि जर्मनी ह्या 4 ठिकाणी ऑफिसेस आहे आणि ह्या बाकी कंपन्यांना ती सप्लाय करते. आपण इथे बघू शकता 77% जो रेव्हेन्यू आहे कंपनीचा तो एक्सपोर्टमधून येतो आणि 23% रेव्हेन्यू हा भारतातून सेल करून येतो. त्यानंतर आपण जर खाली बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये कंपन्याकडे 5 फॅसिलिटीज आहेत. त्यात 13 मल्टी प्रोडक्ट प्लांट आहेत 4 मॅन्युफॅक्चरिंग लोकेशनवर. डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जर बघितलं तर 9 झोनल ऑफिस, 28 डेपो, 1500 एक्सपिरियन्स फील्ड फोर्स आहे, 10,000 ॲक्टिव्ह डीलर आहेत आणि जवळजवळ 1 लाख रिटेलर स्प्रेड आहे. जर तिथेच आपण R&D बघितलं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, कारण की वेगवेगळे प्रोडक्ट बनवण्यासाठी तुम्हाला रिसर्च करावे लागेल. सो जो कंपनीचा फायदा होतो त्यातल्या जवळजवळ 3 ते 4% रिसर्चसाठी
कंपनी वापरते, म्हणजे कंपनी ही नवीन नवीन प्रोडक्ट बनवायला आणि आपलं क्षेत्र वाढवण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी कंपनीने एक डेडिकेटेड R&D सेंटर पण उभारलेलं आहे. त्याचे डिटेल्स आपण इथे बघू शकता. यामध्ये कंपनी स्पेशलायझेशन करत असते, वेगवेगळ्या जे रिसर्च आहे ते करत असते. त्यानंतर खाली आपण बघू शकता की पुढे कंपनीचं म्हणजे काय आहे, किती ऑर्डर्स आहेत कंपनीकडे ऑलरेडी. त्या ऑर्डर फुलफिल करण्यामुळे कंपनीला चांगला फायदा होऊ शकतो. आणि कंपनीने फार्मा सेक्टरमध्ये पण एंट्री केली आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर कंपनी घेताय तुम्ही, त्यामुळे फार्मा सेक्टरमध्ये पण त्याचा एक्सपोजर आता हळूहळू वाढेल आणि कंपनीला त्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणजे ही कंपनी विस्तार करण्यावर भर देत आहे, पुढे जाऊन ही नक्कीच ग्रो करेल. त्यानंतर एक छोटी कंपनी आहे जिचा 100% जो स्टेक आहे तो या कंपनीने बाय केलेला आहे. म्हणजे स्वतः तर वाढतच आहेत, पण ज्या छोट्या कंपन्या आहेत त्यांना पण ही कंपनी विकत घेऊन त्यांना पण वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे इतकं छान पद्धतीने ही कंपनी काम करत आहे, तर ही कंपनी पुढे जाऊन नक्कीच ग्रोथ देईल. मित्रांनो, जर कंपनीचा 1 वर्षाचा चार्ट बघितला तर आपण इथे बघू शकता की कंपनी ही परफॉर्म करत नाही आहे सध्या, म्हणजे त्या रेंजमध्ये आहे. सपोर्ट कुठे आहे ते आपण पुढच्या टेक्निकल चार्ट ॲनालिसिसमध्ये बघूयाच. पण इथे आपण कंपनीचा परफॉर्मन्स बघू शकता. हा PE रेशो आहे. इथे आपण बघू शकता की कंपनीचे प्रॉफिट हे सतत वाढत आहेत, पण कंपनी ही परफॉर्म करत नाही आहे. कंपनीचा स्टॉक प्राईस हा वाढत नसल्यामुळे कंपनीचा PE हा कंटिन्युअस खाली जात आहे. तर हा जो डिस्काउंट असतो मित्रांनो, हा रिअल डिस्काउंट असतो, ज्यामध्ये कंपनी ही चांगलं परफॉर्म करते आहे, पण तुमचा स्टॉक प्राईस हा वाढत नाही आहे. आणि त्यामुळे जो PE रेशो जातो, कारण की प्राईस टू अर्निंग, तुमची प्राईस वाढत नाही आहे पण अर्निंग वाढते आहे, तर PE रेशो हा कमी होतो आणि हा मीडियनच्या खाली आलेला आहे. आपण इथे जर बघितलं तर मीडियन 47 आहे, पण करंट PE रेशो हा 32च्या जवळपास आहे. तर हा रिअल डिस्काउंट कंपनीमध्ये आहे, हे चार्ट दाखवतं. कधी ना कधी जेव्हा प्रॉफिटला कंपनीची प्राईस फॉलो करेल तर हा PE नक्कीच वाढेल आणि येणाऱ्या काळात ॲग्रिकल्चरचे डेव्हलपमेंट बघता नक्कीच हा PE परत 55 ते 60 पर्यंत जाईल असं वाटतं. त्यामुळे आपल्याला प्रॉफिटसोबत PE एक्सपान्शनची पण ग्रोथ मिळेल. त्यामुळे या कंपनीमध्ये अवश्य गुंतवणूक केली पाहिजे. पुढे जर आपण बघितलं तर इथे एक क्वार्टरली सेल्स ग्रोथ तुम्हाला दिसत आहे कंपनीची. तुम्ही हे आकडे बघू शकता की कंटिन्युअस सेल्स वाढत आहे. त्यानंतर आपण जर अजून पुढे बघितलं तर इथे इयरली सेल्स दिसत आहे, ही पण कंटिन्युअस वाढत जात आहे. पर्सेंटेजच्या फॉर्मॅटमध्ये जर बघायचं ठरवलं तर आपण इथे बघू शकता कंपनीचे 10 वर्षाचे प्रॉफिट ग्रोथ 19 आहेत, सेल्स ग्रोथ 19 आहे, 5 वर्षाचे 23 आहे, 3 वर्षाचे 24 आहे आणि करंट इयरमध्ये 19% आहे. जर तीच प्रॉफिट ग्रोथ बघितली तर 10 वर्षाची 29, 5 वर्षाची 28, 3 वर्षाची 39 आणि 1 वर्षाची 46 आहे. पण त्या कंपॅरिझनमध्ये आपण जर बघितलं तर 1 वर्षाची ही स्टॉक प्राईस CAGR फक्त 12% आहे, 3 वर्षाचा हा 18% आहे. तर नक्कीच ह्या फिगर कुठे ना कुठे पुढे जाऊन वाढतील, कारण की कंपनी ही पुढे जाऊन चांगली ग्रोथ करणार आहे. पुढे जर कंपनीची आपण बॅलन्स शीट बघितली तर आपल्याला इथे दिसेल की कंपनीवर फार कमी कर्ज आहे, फक्त 181 करोड, म्हणजे जवळपास 50,000 करोडची कंपनी आहे. तिच्यावर खूप छोटं कर्ज आहे, त्यामुळे जवळजवळ कर्जमुक्त कंपनी आपण हिला म्हणू शकतो. त्यानंतर मित्रांनो खाली आपण जर बघितलं तर आपल्याला इथे होल्डिंग स्ट्रक्चर दिसेल कंपनीचं. त्यामध्ये आपण बघू शकता की प्रमोटरकडे 46% टोटल होल्डिंग आहे. जर फॉरेन इन्स्टिट्यूटकडे बघितलं FIकडे तर तो 20% आहे, DIकडे 23% आहे आणि गव्हर्नमेंटकडे 0.15% आहे. पब्लिककडे जे लूज हँड आपण ज्याला म्हणतो त्यांच्याकडे फक्त 10% आहे. म्हणजे कंपनीची 90% होल्डिंग ही स्ट्रॉंग हातामध्ये आहे, जे प्रमोटर FI आणि DI असतात. तर तुम्ही इथे बघू शकता की यांनी कंपनीला किती व्हॅल्यू दिलेली आहे आणि किती ट्रस्ट आहे त्यांना कंपनीवर, त्यामुळे ते होल्ड करत आहेत आणि पब्लिकला चान्स खूप कमी मिळतो गुंतवणूक करण्याचा. त्यामुळे या संधीचा तुम्ही नक्की फायदा उचला. पुढची कंपनी बघितली केमिकल क्षेत्रातली, आपण एक लार्ज कॅप बघितली. आता एक आपण स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅप म्हणता येईल अशी कंपनी बघूया, ज्याचं नाव आहे बेस्ट ॲग्रो लाईफ. आपण इथे मार्केट कॅप बघू शकता, फक्त 1800 करोड रुपये मार्केट कॅप आहे याचा. स्टॉकचा PE हा अत्यंत कमी, म्हणजे फक्त 8.9 आहे. जिथे PI इंटरेस्टचा 32 होता तिथे स्टॉकचा PE इथे खूप जास्त कमी आहे. आणि ROCE आणि ROE आपण बघू शकता की ती जबरदस्त 34 आणि 44 आहे. आणि प्रमोटर होल्डिंग ही 50% आहे. तर या कंपनीबद्दल डिटेल बघूया की ही कंपनी करते काय. मित्रांनो, इथे बघू शकता आपण की बेस्ट ॲग्रो लाईफ ही एक लीडिंग ॲग्रोकेमिकल मॅन्युफॅक्चरर आहे इंडियामध्ये आणि अमंग टॉप 15 ॲग्रोकेमिकल कंपनीज, म्हणजे भारतातल्या प्रमुख 15 कंपन्यांमध्ये हिचं नाव येतं. म्हणजे मित्रांनो, इतका छोटा मार्केट कॅपिटल असूनसुद्धा ही कंपनी लीडिंग ज्या टॉप कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जर कंपनीचं नाव येत असेल तर कंपनी किती चांगलं परफॉर्म करते याचा तुम्ही अंदाजा लावू शकता. इथे आपण बघू शकता की ही वन ऑफ द फास्टेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ टेक्निकल फॉर्म्युलेशन आहे आणि फास्ट ग्रो करते आहे ही कंपनी. आणि जवळजवळ ही 70 फॉर्म्युलेशन ऑफर करते, ज्याच्यामध्ये हे वेगवेगळे प्रकार आपण इथे बघू शकता. त्यानंतर जर प्रोडक्ट पोर्टफोलिओ बघितला आपण कंपनीचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल टेक्निकल एक आहे, फॉर्म्युलेशन एक आहे आणि ब्रँडेड प्रोडक्ट बनवून कंपनी विकते. खाली आपण अजून डिटेलमध्ये बघू शकता की काय काय प्रोडक्ट्स वगैरे इथे आहेत.
त्यानंतर अजून आपण जर खाली बघितलं तर आपल्याला इथे दिसेल की नवीन प्रोडक्टसुद्धा कंपनी ही लॉन्च करत असते वेळोवेळी. आणि जर याचा रिव्हेन्यू ब्रेकअप आपण बघितला तर इथे तुम्हाला दिसेल की जेनेरिक ॲग्रोकेमिकलने 45% कमी होते आणि हायब्रिड ॲग्रोकेमिकल जे नवनवीन प्रकारे केमिकल बनवते कंपनी त्यामुळे 55%ची कमाई होते. जर भारतामध्ये त्याचा रिव्हेन्यू बघितला आपण स्टेट वाईज तर महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त हा 20% आहे. त्यानंतर गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, युनायटेड आंध्र म्हणजे तेलंगणा प्लस आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये. तर ह्या ज्या कृषीप्रधान जे राज्य आहे त्यामध्ये कंपनीचा रिव्ह्यू चांगला आहे. एक्सपोर्ट जर बघितला आपण तर कंपनी ही एक्सपोर्टसुद्धा करते. 130 टेक्निकल रजिस्टर मॅन्युफॅक्चर आणि सेल्स आहे एक्सपोर्ट मार्केटमध्ये. क्लायंट कॉन्सन्ट्रेशन बघितलं तर टॉप जे 2 क्लायंट आहेत त्याच्यापासून जवळजवळ 40% ही कंपनी कमवते. हा एक थोडा रिस्की पार्ट आहे, पण छोट्या कंपन्यांमध्ये हे थोडेसे बॅकड्रॉप जे असतं ते असणारच आहेत. ती रिस्क आपल्याला थोडीफार घ्यावी लागणार आहे, पण कंपनी ही उत्तम प्रकारे परफॉर्म करत आहे. त्यामुळे ही एक खूप चांगली कंपनी तुमच्यासाठी असू शकते. त्यानंतर आपण डीलर नेटवर्क बघितलं तर जवळजवळ 6,000 प्लस डीलर, 18 डेपो आहेत आणि 18 स्टेटमध्ये कंपनी ही काम करते. त्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर आपण इथे बघू शकता की वेगवेगळे पेटेंट कोणकोणते मिळाले कंपनीला, त्यानंतर नवीन कोणत्या कंपनीसोबत ॲग्रीमेंट केलं, मर्जर कसं झालं हे सुद्धा बघू शकता. सबसिडरीज कोणत्या आहेत म्हणजे कोणत्या कंपनीची कंपनी मालक आहे, ज्या छोट्या कंपनीने ॲक्वायर केल्या ते बघू शकता. आणि इथे एक सगळ्यात चांगली इन्फॉर्मेशन म्हणजे IT रेट. ह्या कंपनीवर IT रेट पडली होती. आता IT रेटला पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह, तर IT रेट पडली आणि कंपनीमध्ये काही मिळालं नाही आहे, कोणतीच रिपोर्ट आली नाही आहे, तर ही चांगली गोष्ट आहे. IT जे डिपार्टमेंट आहे ते आपल्यासाठी कंपनीमध्ये रिसर्च करून आपल्याला रिपोर्ट देत आहे आणि कंपनीमध्ये काहीच सापडलं नाही म्हणजे कंपनी ही क्लीन आहे. तर यामुळे कंपनीवरचा जो ट्रस्ट आहे तो अजून वाढतो. त्यानंतर पुढे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की कंपनीचा हा 1 वर्षाचा परफॉर्मन्स आहे, ज्यात शेअर प्राईस खाली घसरलेली आपल्याला दिसत आहे. आणि हा PE रेशोचा चार्ट आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता की इथे रिअल डिस्काउंट आहे. कंपनीचे प्रॉफिट हे वाढत आहेत, इथे थोडेसे स्टेबल आहेत, पण जर आपण ओव्हरऑल बघितलं तर कंपनीचे हे प्रॉफिट वाढत आहेत, पण शेअरची प्राईस न वाढल्यामुळे PE रेशो हा कमी होत आहे. तर हा एक रिअल डिस्काउंट आपण म्हणू शकतो, जिथे कोणतेही फेक डिस्काउंट नाही आहे. कंपनी ही खरोखर उत्तम काम करते आहे, पण तिची प्राईस वाढत नाही आहे, तर तो मिळणारा जो डिस्काउंट असतो तो रिअल डिस्काउंट असतो. त्यानंतर मित्रांनो जर आपण कंपाऊंड सेल्स बघितले तर कंपनीचा जास्त डेटा इथे अवेलेबल नाही आहे, पण 5 वर्षात 63 आणि चालू वर्षाचा 18 आहे. त्यानंतर 5 वर्षाचा कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ बघितली तर 157 आहे. स्टॉक प्राईस CAGR हा 5 वर्षाचा 3 डिजिटमध्ये आहे, 3 वर्षाचा 13 आहे आणि 1 वर्षाचा हा -31% आहे. त्यानंतर आपण जर होल्डिंगमध्ये बघितलं होल्डिंग पॅटर्न कसा आहे, तर जी प्रोमोटरची होल्डिंग 40% होती ती वाढून त्यांनी 50% केली आहे. म्हणजे आपल्या कंपनीबद्दल प्रमोटरला हे जास्त माहिती असतं आणि कंपनी पुढे जाऊन ही ग्रोथ नक्की करेल हे प्रमोटरला समजल्यानंतर त्याने आपला स्टेक हा कंपनीमध्ये वाढवलेला आहे. त्यानंतर FIचा स्टेक हा जवळजवळ 9% आहे, DIचा 2.53% आहे आणि पब्लिक हे 38.5% आहे. कंपनी छोटी असल्यामुळे पब्लिकचा स्टेक हा जास्त दिसतो आणि तो असणारच आहे. छोट्या कंपनीमध्ये FIDISला गुंतवणूक करण्यावर काही लिमिटेशन असतात. जशी जशी कंपनी मोठी होईल यांचा स्टेकही नक्की वाढेल. मित्रांनो आपण जर टेक्निकल चार्ट बघितला तर आपण इथे बघू शकता की ह्या चॅनलमध्ये कंपनीचा शेअर प्राईस मूव्ह करत होता आणि आता तो सपोर्टवर आलेला आहे. 3250 किंवा करंट प्राईससुद्धा ही एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट आहे. त्यानंतर जर कंपनी ही हा पॅटर्न तोडून खाली आली तर जवळजवळ 2950 ते 3000मध्ये कंपनीला अजून एक सपोर्ट मिळेल, कारण की इथे एक सपोर्ट घेतला, इथे एक सपोर्ट घेतला आहे आणि ते मागच्या वेळेस रेजिस्टन्स फेस केलं होतं. त्यामुळे हा एक सपोर्ट कंपनीला चांगला मिळेल. तुम्ही सध्याच्या प्राईसवर काही गुंतवणूक करू शकता आणि कंपनी खाली आल्यानंतर अजून त्याच्यामध्ये ॲडिशन करू शकता. पण कंपनी खाली पडल्यानंतर मी घेईल असा विचार करत असाल तर बजेटमुळे कंपनीला बूस्ट मिळून कंपनी इथूनच वर जाईल आणि तुमची संधी हुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण की जर तुम्ही इथे परचेस करू शकत नाही आहे तर तुम्ही इथे पण परचेस करू शकणार नाही, कारण की कंपनी जेव्हा खाली येईल तेव्हा तुम्ही विचार कराल की अजून कंपनी खाली पडल्यानंतर मी ती घेईल आणि ती कंपनी खाली कधीच येणार नाही आणि तुम्ही ते कधीच घेऊ शकणार नाही. त्यामुळे आहे त्या प्राईसवर काही क्वांटिटी तुम्ही घ्याव्यात आणि जर कंपनी अजून खाली आली तर तुम्हाला गुंतवणूक करण्याची ही उत्तम संधी याच्यामध्ये मिळेल. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं की डिस्काउंट किती आहे कंपनीमध्ये, सध्याचा जर प्राईस आपण बघितला टॉपपासून सध्याच्या प्राईसपर्यंत डिस्काउंट जवळजवळ 20% आहे कंपनीमध्ये. आणि जर ही कंपनी पुढे जाऊन अजून खाली पडली तर कंपनीचा जो डिस्काउंट आहे तो वाढून 27% होईल. हा PI इंडस्ट्रीचा चार्ट आहे, 1 वीक टाईम फ्रेम आपण यूज केलेली आहे. त्यानंतर पुढचा चार्ट आपण बघूया ॲग्रोकेमिकलचा, बेस्ट ॲग्रो लाईफचा. हा चार्ट आहे मित्रांनो बेस्ट ॲग्रो लाईफचा, आपण इथे बघू शकता. ही कंपनीसुद्धा सपोर्टवर अवेलेबल आहे. इथे एकदा सपोर्ट घेतला होता, इथे मागे रेजिस्टन्स घेतलं होतं कंपनीने, त्यामुळे हा सपोर्ट बनला आहे आणि सध्या कंपनी ही सपोर्टवर चालू आहे. वरून जर डिस्काउंट आपण बघितला कंपनीमध्ये तर आपण इथे बघू शकता जवळजवळ 56% डिस्काउंट हा कंपनीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अजून डिस्काउंटची वाट न बघता आपण इथे नक्कीच गुंतवणूक करू शकता. अलोकेशन जे आपलं डिस्कशन झालं होतं त्यानुसार द्यावं. ही एक स्मॉल कॅप कंपनी किंवा मायक्रो कॅप कंपनी आहे आणि PI इंडस्ट्रीज ही लार्ज कॅप कंपनी आहे, त्यानुसार तुम्ही अलोकेशन देऊ शकता.
तर मित्रांनो, ह्या होत्या ज्या 2 कंपन्या ज्यांचा बजेटमुळे चांगली ग्रोथ होऊ शकते आणि चांगला फायदा होऊ शकतो. यामध्ये तुम्ही गुंतवणूक नक्की करावी. दोन्ही ॲग्रिकल्चर सेक्टरच्या कंपन्या आहेत. एक लार्ज कॅप आहे, एक मायक्रो कॅप आहे. दोन्हीमध्ये तुम्ही व्यवस्थित अलोकेशन देऊन जर गुंतवणूक केली तर तुमचा पुढे नक्कीच फायदा होईल. व्हिडिओला बघितल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.